नमस्कार. कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे अगदी सहर्ष स्वागत. सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज चैतन्योपासना यांची प्रवचने ऐकत आहोत. ही प्रवचने ऐकायला अतिशय मधुर आणि रामनामाची गोडी लावणारी तर आहेतच, शिवाय रामनाम घेतल्याने आपल्याला मानसिक, आध्यात्मिक आणि संसारिक काय काय फायदे होतात हे आपल्याला प्रवचने ऐकताना अगदी जाणवते. ही प्रवचने जर आपल्याला ऐकायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आज आपण प्रवचन क्रमांक 291 ते प्रवचन क्रमांक 300 असे ऐकणार आहोत. सुरुवात करूया. प्रवचन क्रमांक 291. श्रीराम जय राम जय जय राम. अनन्यतेतच भक्ती जन्म पावते. भगवंता वाचून भक्ती होत नाही. ज्याप्रमाणे सौभाग्यवती म्हटली की तिला नवरा हा असायचाच, त्याचप्रमाणे भक्ती म्हटली की तिथे भगवंत हा असलाच पाहिजे. भगवंत हा भक्तीचा प्राण आहे. भक्ती आणि माया दोघी भगवंताच्याच स्त्रिया आहेत, पण म्हणून त्या सवती आहेत. दोन सवती एके ठिकाणी सुखाने नांदत नाहीत हा जगाचा अनुभव आहे. मायेला बाजूला करायची झाल्यास आपण भक्तीची कास धरावी, म्हणजे ती मायेस आपोआप हुसकावून लावते. मायेचे वर्चस्व नाहीसे झाले की आपले काम होऊन जाते. तालमीत जाणारा आणि तालमीत न जाणारा यांच्यामध्ये थोडा तरी फरक दिसायला पाहिजे. तालमीत जाणाऱ्याच्या शरीरावर थोडा तरी पीळ दिसायला हवा ना. तसेच जो भक्ती करतो त्याच्या वृत्तीमध्ये थोडा तरी फरक पडला पाहिजे. आपल्याला जर विद्या पाहिजे असेल तर आपण विद्वानांची संगत धरली पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्याला भक्ती आणि आनंद पाहिजे असेल तर भगवंताची संगत धरली पाहिजे. सर्व सृष्टी रामरूप दिसणे हेच भक्तीचे फळ आहे. याकरिता अनन्यतेची अत्यंत जरुरी आहे. अनन्यतेतच भक्ती जन्म पावते. द्रौपदीची अनन्यता खरी. भगवंताशिवाय मला दुसरा कोणताच आधार नाही याची खात्री पटणे हेच अनन्यतेचे स्वरूप. माझी प्राप्ती करून घ्यायची असेल तर भक्ती हेच साधन आहे असे स्वतः परमात्म्यानेच सांगितले आहे. जसे नामस्मरण विस्मरणाने करता येत नाही, त्याप्रमाणे भक्ती अभिमानाने करता येत नाही. समजा एखाद्या माणसाचे लग्न झाले, तो काल ब्रह्मचारी होता आणि आज गृहस्थाश्रमी झाला, तरी त्याच्या जीवनातले इतर व्यवसाय चालूच राहतात. त्याचप्रमाणे आपण भगवंताचे झालो तरी आपले प्रपंचाचे सर्व व्यवहार पूर्ववत सुरळीत चालतात. जी जी गोष्ट घडेल ती आपण भगवंताला सांगावी. भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव ठेवण्यासाठी भगवंताला सांगून प्रत्येक काम करावे. भक्तीने भगवंत साधतो आणि फलाशा आपोआप कमी होतात. म्हणून आपण उपासना किंवा भक्ती वाढवावी. मी देही आहे असे म्हणता म्हणता आपण या देहाचे झालो, त्याचप्रमाणे मी देवाचे आहे असे म्हणत गेल्याने आपण देवरूप होऊन जाऊ. पण हे होण्यासाठी सगुणोपासनेची जरुरी आहे. रस्ता चालून गेल्याशिवाय जसे आपले घर गाठता येत नाही, त्याचप्रमाणे सगुणोपासनेशिवाय आपल्याला उपाधिरहित होता येत नाही. राम करता आहे ही भावना म्हणजेच सगुणोपासना, आणि हेच खऱ्या भक्तीचे स्वरूप आहे. तू जे देशील ते मला आवडेल असे आपण भगवंताला सांगावे आणि माझ्या देवाला हे आवडेल का अशा भावनेने जगात वावरावे. तात्पर्य: घडणारी प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने घडते अशी भावना कायम ठेवणे म्हणजेच भक्ती करणे होय. प्रवचन क्रमांक 292. भगवंताच्या प्राप्तीची साधने. श्रीराम जय राम जय जय राम. भगवंत आणि आपण यांच्यामध्ये अभिमानाचा पडदा आहे. हा दूर झाला म्हणजे आपल्याला भगवत प्राप्ती झाली हा दूर व्हायला अनेक मार्ग आहेत. कर्ममार्ग, हठयोग, राजयोग वगैरे मार्गांनी हा तितका लवकर दूर होत नाही. उलट क्वचित प्रसंगी वाढतोही. भक्तिमार्ग सोपा आहे. भक्ती म्हणजे भगवंताला अभिमानरहित अनन्य शरण जाणे, भगवंताचे होऊन राहणे, भगवंताशिवाय दुसरे काहीच न दिसणे, सर्वत्र भगवत प्रचिती येणे. अशी भक्ती प्राप्त होण्याचा मार्ग म्हटला म्हणजे सर्व कर्तृत्व भगवंताकडे देणे आणि आपली प्रत्येक क्रिया त्याला समर्पण करणे. असे केल्याने आपला अभिमान लवकर नाहीसा होतो. हे साधत नसेल तर गुरु आज्ञेत राहणे म्हणजे आपला मान, अभिमान, शहाणपण हे सर्व गुंडाळून ठेवून गुरु सांगतील तसे सबब न सांगता वागणे. हेही साधत नसेल
तर संतांजवळ नुसते पडून राहणे. त्यांच्या सांगण्याने, सहवासाने अभिमान हळूहळू कमी होतो. भक्ती 2 प्रकारांनी उत्पन्न करता येते. पहिला प्रकार म्हणजे सर्व सोडून लंगोटी लावून भगवंता तू मला भेटशील तेव्हाच मी उठेन अशा निग्रहाने बसणे. हा मार्ग कठीण आहे. प्रापंचिकाला हा साधणार नाही. दुसरा प्रकार म्हणजे सहवासाने भक्ती उत्पन्न करणे. भगवंताचे गुणवर्णन वाचणे, त्याचेच गुण श्रवण करणे, त्याच्या दर्शनास जाणे, प्रत्येक कृत्य भगवंताकरिताच करणे, प्रत्येक कृत्यात त्याचे स्मरण ठेवणे, असा त्याचा अखंड सहवास ठेवावा. म्हणजे भगवंताच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होते. विषयाकरिता केलेली भगवत भक्ती ही खरी भक्ती होऊ शकत नाही. भगवत सेवा निष्काम पाहिजे. कारण भक्ती म्हणजे संलग्न होणे. मी विषयाशी संलग्न असतो तेव्हा ती विषयाची भक्ती होते, भगवंताची नाही. तेव्हा आपण करतो ही भगवंताची सेवा नसून विषयाची सेवा होते, हे ठरल्यासारखे झाले. म्हणजे मी विषयाचाच गुलाम झालो. विषयांचा गुलाम होऊन मी विषय कसे भोगणार? मालोक होऊन विषय भोगावेत. संत भगवंत हे निरतिशय सुख देणारे आहेत. त्यांच्याजवळ विषय मागणे म्हणजे रामाजवळ भिक्षेचे फडके मागणे इतकेच वेडेपणाचे नव्हे का? आपण सेवेचे फळ मागून भगवंताला मात्र दूर करतो. भगवंताची प्राप्ती हेच आपल्या जीवनाचे ध्येय ठरवून आपण नेहमी त्याच्या भोवती फिरत असावे. भगवंतामध्ये जे मिसळतात ते परत येत नाहीत, हे लक्षात ठेवावे. तात्पर्य: भगवंताच्या प्राप्तीच्या आड येणारे नाहीसे व्हावे म्हणून तळमळणारा जो असतो त्याचे साधन बरोबर चाललेले असते. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 293. श्रीराम जय राम जय जय राम. संस्कार कर्माचा मूळ हेतू. धार्मिक संस्कार फार चांगले असतात, कारण त्यांनी आपल्या मनाला वळण लागते. प्रत्येक धर्मामध्ये संस्कार असतातच. ज्या मनुष्याला संस्कार नाही तो कोणत्याच धर्माचा नाही, मग तो आस्तिक असो व नास्तिक असो. खरे म्हणजे कोणतेच कर्म यथासांग घडत नसते, पण त्यातल्या त्यात संस्कार कर्म मनुष्याने शास्त्राप्रमाणे करावे. ज्यामध्ये तिथे कमी पडेल तिथे भगवंताचे स्मरण करावे, कारण भगवंतांची श्रद्धा वाढावी हाच संस्काराचा मूळ हेतू आहे. संस्कार करीत असताना जरूर असलेला धार्मिक विधी तर आपण करावाच, पण ज्यांना आपल्याविषयी प्रेम आहे असे आणि आपल्याला ज्यांच्याविषयी प्रेम आहे असे जे लोक आहेत त्यांना जेवायला बोलवावे. लौकिक मात्र वाढवू नये. वाईट ते सोडावे आणि चांगले ते धरणे हा संस्काराचा मुख्य हेतू. संस्कार हे भगवंताचे स्मरण करून देतात. समाज हा बंधनाशिवाय राहूच शकत नाही. आम्हाला बंधने नकोत असे म्हणणारे लोक वेडे आहेत. बंधनामुळेच आपल्या धर्माला सनातनत्व आले आहे. म्हणून बंधनांना अतिशय महत्त्व आहे. धर्म हा कधीच बुडत नसून बंधने बुडत जातात. सध्या बंधने बुडत चालली आहेत. पूर्वी धर्मावर श्रद्धा होती म्हणून इतक्या सुधारणा नसून सुद्धा स्वास्थ्य होते. पण आज बाहेरच्या जगात पुष्कळ सुधारणा झाल्या तरी त्या सुधारणांना धर्माचा पाया नसल्यामुळे मानवाला स्वास्थ्य नाही. अलीकडे काही लोक असे म्हणतात की समाज जसा बदलेल तसे नीतीचे नियम बदलायला पाहिजेत. पण अध्यात्मविद्या असे सांगते की नीतीचे नियम कायमच आहेत, ते न बदलता माणसाने स्वतःलाच बदलले पाहिजे. एखाद्या समाजाचा पाया बौद्धिक असू शकेल किंवा पैसा असेल, पण ज्या समाजाचा पाया धर्म आहे त्या समाजाला खरे समाधान लाभेल. धर्म म्हणजे एका अर्थाने व्यवस्थितपणाच होय. धर्म वस्तू जाताला संस्कारांच्या रूपाने नीट धरून ठेवतो. व्यवहारामध्ये ज्याचा उपयोग करता येतो तोच खरा वेदांत होय आणि परमार्थाला उपयोगी पडतो तोच खरा योग्य व्यवहार होय. भगवंत आम्हाला हवा आहे असे म्हटले तरी जग आमच्या आड येत आहे असे आम्हाला वाटते. जग आडवे काय येते तर जगाशी आमचे स्वार्थाचे संबंध आहेत म्हणून. जगाशी वागताना आम्हाला निस्वार्थीपणाने व्यवहार करण्याची सवय नसल्याने जगाचा मोह आम्हाला सुटत नाही. हे सर्व नाहीसे होण्यासाठी आम्ही निस्वार्थी बनणे खरोखर आवश्यक आहे. त्यासाठी आम्हाला आमचे मन ताब्यात ठेवता आले पाहिजे आणि त्याकरिता नाम हेच साधन आहे. जन्माला येऊन काही करणे असेल तर भगवंताला न विसरता कर्मे करावी म्हणजे झाले. तात्पर्य: नामात जो प्रपंच करील त्याचाच प्रपंच पूर्णत्वाला जातो.
श्रीराम जय जय राम. प्रवचन क्रमांक 294. श्रीराम जय जय राम. भगवंताला होता अर्पण, तेथे सुखदुःखाचे नाही कारण. सर्वस्वी व्हावा रामास अर्पण, हाच उपाय सांगती साधुजन. रामास अर्पण व्हावे कोण्या रीती, त्याचा मार्ग सज्जन सांगती. प्रथम राखावे भगवंताचे अधिष्ठान, तेथे प्रयत्नांचा उगम. अखंड राखावे अनुसंधान, येणे कर्म होईल सहज रामार्पण. उपास्य देवतेची करावी आठवण, मनाने जावे त्यास शरण. सद्गुरुसी झाला जो अनन्य, त्यास दुजे करणे नाही अन्य. सद्वृत्ती सद्गुण दुर्गुणादी विकार, हे सर्व करावे रामार्पण. त्यानेच रामाचे होऊन राहणे जाण, राजा पोटी पुत्र जन्म आला, राजपद हाती चालत आले त्याला. तैसे आपण व्हावे रामार्पण, विषयाचा न लागे तेथे लाग जाण. मनाने भगवंतास जावे शरण, व्यवहारात दक्षता ठेवावी आपण. अनन्य व्हावे रामास चरण, तुझे विण नाही मानणे काही अन्य. ठेवावा सदा मनी ध्यास, दया येईल रामरायास. तेव्हा मनासकट देह केला अर्पण, मग मरणाच्या भयाचे काय कारण. परमार्थाचे मुख्य साधन, शक्यतो न चुकू द्यावे अनुसंधान. मुखी करावे नामस्मरण, हृदयी भगवंताचे ध्यान. याविण नाही दुजा उपाय जाण, सर्व काही करीत जावे, परिव्यवहारी न गुंतावे. ऐसे राहावे प्रपंचात, जसा पाहुणा वागे जगात. बाह्यसृष्टी विषयाकार, तेथे मन न गुंतू द्यावे जाण. देह लावावा प्रपंची, मन लावावे रामचरणी. लोभ्याचे चित्त पैशावरी, परिव्यवहार कैसा करी. तैसे मन ठेवावे रामावरी, प्रपंचात असावी हुशारी. चित्त एकाग्र न व्हायला कारण, विषय मानला आपला जाण. घार फिरते आकाशात, तैसे चित्त राहते विषयात. म्हणून दृष्टी ठेवावी त्याचे वर, जे स्वाभाविक आहे स्थिर. एकाग्रतेच करणे साधन, त्याला करणे जरूर नामस्मरण. एकाग्रतेच उपाय एकच खरा, नामी प्रेमा ठेवा पुरा. निश्चितपणा राखावा, साधनांमध्ये जोर आणावा. विषयापासून निवृत्ती, जडावी नामाची प्रीती. त्याला दूर नाही रघुपती, व्यवहारात असावी दक्षता. परी राम चिंतित जावा सदा. प्रपंचात असावे लक्ष, तरी त्याचा चित्ती घेऊ नये पक्ष. परमात्म्याने जे जे दिले, ते ते त्याचे म्हणून सांभाळणे भले. मुलाबाळांचे करावे जतन, रामाने दिलेले हे जाणून. त्याच्या लोभात न गुंतवावे चित्त, हाच परमार्थ सत्य. सर्व काही करावे, मीपणाने न राहावे. रामसेवा रामासाठी, न जाणावी विषयांसाठी. प्रपंच न मानावा सुखाचा, तो असावा कर्तव्याचा. सदा रहावे सावध चित्त, मनाने भजावा भगवंत. तात्पर्य, जे जे काही माझे, ते ते जाणावे रामाचे. राम त्यास सांभाळिता, काळजीचं कारण उरले नाही आता. श्रीराम जय जय राम. प्रवचन क्रमांक 295. श्रीराम जय जय राम. प्रारब्ध म्हणजे न समजणाऱ्या गोष्टींचे कारण. आपले ध्येय काय असावे, हे ठरवण्याची बुद्धी माणसाला आहे, ती खालच्या प्राण्यांना नाही. हाच माणसात आणि त्या प्राण्यांमध्ये फरक आहे. प्राण्यांना प्रारब्धाने आलेले भोग हे भोगावे लागतात, त्याचप्रमाणे माणसाला देखील आलेले भोग हे भोगावेच लागतात. पण भगवंताचा पाठिंबा ज्याला आहे, तो मागे पुढे सोयीने भोग भोगू शकतो. जगातल्या घडामोडी जशा चालतात, तशाच आपल्याही सर्व गोष्टी प्रारब्धाने चालतात. आपण जे मिळवले आहे, ते स्वतःच्या प्रयत्नाने मिळाले, ही कल्पना गेल्याशिवाय देह प्रारब्धावर टाकता येणार नाही. माझे सर्व हे त्याच्या कृतीचे फळ आहे, असे म्हटले की क्रिया तर चालते, पण करते पण राहत नाही. पुष्कळ गोष्टी अशा आहेत की त्यांच्याकडे बोट दाखवून त्यांचे कारण अमुक असे आपण सांगू शकतो. पण काही गोष्टी अशा आहेत की त्यांचे कारण आपल्याला दाखवता येत नाही. अशा वेळी त्या प्रारब्धाने घडल्या असे आपण म्हणतो. प्रारब्ध म्हणजे न समजणाऱ्या गोष्टींचे कारण होय, असे म्हणायला हरकत नाही. संतांना देखील त्यांचे प्रारब्ध भोगावे लागलेच, पण त्यांना देहबुद्धी नसल्याने भोगाचे सुख दुःख त्यांना वाटले नाही. व्यवहारदृष्ट्या औषध घेऊन मग भोग भोगणे हाच खरा मार्ग आहे. बुवाने आपल्या सिद्धीने रोग बरा करणे किंवा टाळणे हे बरे नाही. त्यामध्ये बुवाची प्रसिद्धी होईल खरी, पण त्यात त्याचे स्वतःचे कल्याण नाही, तसे लोकांचेही पण हित नाही. समजा एक मनुष्य रस्त्याने चाललेला असताना वाटेत एक 10 रुपयांची नोट पडलेली आढळली.
पूर्वसंस्कारांप्रमाणे ती उचलून घेण्याची वासना त्याला होईल, पण ती प्रत्यक्ष उचलून घ्यावी किंवा न घ्यावी हे ठरवण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे. म्हणून प्रारब्धाने देहभोग आला असता त्याप्रमाणे मनाची वृत्ती कशी ठेवावी हे स्वातंत्र्य आपल्याला नक्कीच आहे. ते प्रारब्धावर अवलंबून नाही. भगवंत सगुणात आला की त्याला देखील प्रारब्धाचा नियम लागू झाला. आपला जन्मजात स्वभाव जरी वाईट असला तरी अभ्यासाने तो खात्रीने सुधारता येईल. जोपर्यंत आपल्या अंतःकरणात अवगुण आहेत तोपर्यंत आपली प्रगती होणे फार कठीण आहे. शेत पेरण्यासाठी ज्याप्रमाणे जमिनीची मशागत करायला पाहिजे त्याप्रमाणे भगवंताचे प्रेम येण्यासाठी आपले अंतःकरण दुर्गुणांपासून स्वच्छ केले पाहिजे. एकदा असे अंतःकरण शुद्ध झाले म्हणजे भगवंता वाचून दुसरा कोणी नाही ही भावना टिकवणे म्हणजेच अनुसंधान ठेवणे. फारसे जड जात नाही. अनुसंधान हे आपले ध्येय ठरवून त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी कराव्या. त्याकरिता सर्वांनी मनापासून नाम घ्यावे आणि आनंदात राहावे. तात्पर्य: मिळणे आणि जाणे दोन्ही प्रारब्धाधीनच आहे. मग हर्ष शोक वृथा का करावा? श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 296. श्रीराम जय राम जय जय राम. मुखी नाम नीतीचे आचरण, हृदयी भगवंताचे प्रेम. ज्याच्या मुखात नाम आहे त्याच्या हृदयात राम आहे हे खास. ज्याच्या हृदयात राम आहे तो राम म्हणूनच मी पाहतो. प्रपंचामध्ये जोपर्यंत आपण भगवंत आणला नाही तोपर्यंत प्रपंचाला पूर्तता नाही आली. प्रपंचाचे मालक आपण बनूया, प्रपंचाचे गुलाम नाही आपण बनू. जो प्रपंचाचा गुलाम बनेल त्याला समाधान कसे मिळेल? सुख हे लोकांकडून मिळते, समाधान हे अंतर्यामातून मिळते. लोकांकडून येते ते सुख, आतून येते ते समाधान. समाधान दुसऱ्यांवर अवलंबून नसते, ते माझे मलाच मिळवता आले पाहिजे. समाधान हे देण्यासारखे नाही आणि घेण्यासारखेही नाही. माझी वासना माझ्या ताब्यात असली पाहिजे. ज्याने परमात्म्याला आपला म्हणला त्याची वासना नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. प्रपंच टाका असे मी कधीच सांगत नाही. प्रपंच टाकून परमार्थ मिळत नाही अशी माझी पक्की खात्री आहे. प्रपंच असला पाहिजे असेही नाही. प्रपंच नसला तरी चालेल, पण असला तरी बिघडत नाही. प्रपंच करा पण समाधान ठेवा. मुखाने भगवंताचे नाम, नीतीचे आचरण आणि हृदयात भगवंताचे प्रेम ठेवा. इतर कशाने साधता येणार नाही ते प्रेमाने साधेल. आपण जसे आपल्या आईबापांवर मुलाबाळांवर प्रेम करतो तसे भगवंतावर प्रेम करावे. ज्ञानेश्वरांचे जाऊ द्या, ते विद्येचे सागर होते, परमात्मस्वरूप होते. पण तुकारामांजवळ काय होते? तुकाराम बुवांजवळ अशी काय विद्या होती? पण त्यांनी देवावर किती प्रेम केले. आज लाखो लोक पंढरीला जातात ही त्याची साक्ष आहे. तसे प्रेम करायला तुम्ही शिका. घरात असे वळण ठेवा की सर्वांचे भगवंताकडे लक्ष लागेल. भाषा गोड असावी, कधी कडू नसावी, लोण्यासारखी असावी. शिव्या दिल्या तरी त्या भाषेमध्ये गोडी आहे असे वाटावे. रागावला तरी त्यात गोडी आहे असे वाटावे. भाषा गोड व्हायला आणि आपण निस्वार्थी बनल्याशिवाय येणार नाही. गोकुळासारखे घर असले तर असू द्या, पण गोकुळाला शोभा आणणारा परमात्मा त्यात पाहिजे. गरिबी कितीही असली ते घर सुखरूप दिसेल हे खास. आम्हाला भगवंताचे खरे प्रेम असेल तर आम्ही त्याच्याकडून प्रपंचातली काही अपेक्षा करणार नाही. चोराने चोरीचा नवस केला आणि प्रापंचिकाने प्रापंचिक गोष्टी करता नवस केला, यात काय फरक आहे? दोघांनाही भगवंत नको आहे. भगवंतासारखा विसर यासारखे पाप नाही. भगवंताचे स्मरण यासारखे पुण्य नाही. ते स्मरण आपण अखंड करण्याचा प्रयत्न करूया. नामात राहूया म्हणजे आपल्या कर्तव्याची जाणीव आपल्याला बरोबर होईल. तात्पर्य: दुसऱ्याकडून सुख मिळवण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य प्रपंची होय. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 297. श्रीराम जय राम जय जय राम. तुम्ही नाम घ्यायला लागा म्हणजे भगवंताचे प्रेम आपोआप येईल. ज्या माणसाला आपला स्वार्थ साधायचा नाही त्याला कमी पडणे शक्यच नाही. जिथे निस्वार्थीपणा आहे तिथे भगवंताला पुरवठा केलाच पाहिजे. आपण जगावर प्रेम केल्याशिवाय परत प्रेम मिळणार नाही. जो भगवंताच्या प्रेमात तल्लीन झाला त्याला बाकीच्या गोष्टींची आठवण राहत नाही. ज्याप्रमाणे मालक घरात आला की चोर पळालाच म्हणून समजा, त्याचप्रमाणे जो भगवंताच्या प्रेमात रमला तो खात्रीने सुखी बनला हे नक्की. कारण ज्याची देहबुद्धी पळून जाते म्हणून भगवंताला अशा प्रेमाने आळवावे
की त्याच्या डोळ्यात पाणी यावे. आळवताना आपल्या डोळ्यात पाणी आले की भगवंताच्या डोळ्यात पाणी येते. भगवंताचे प्रेम लागायला सत्संगतीचा मार्ग अतिशय उत्तम आहे, यात शंकाच नाही. परंतु सत्संगती सर्वांनाच मिळेल असे काही निश्चयाने सांगता येणार नाही. दुसरा मार्ग विचारायचा आहे. नेहमी चांगले आणि पवित्र विचार मनात बाळगावेत. भगवंताने सर्वांवर कृपा करावी, असे त्याने सर्वांचे कल्याण करावे, त्याचे प्रेम सर्वांना यावे, असे विचार नेहमी मनात ठेवून संतांच्या विचारांचे मनन करावे. सर्वांचे कल्याण चिंतण्यात स्वतःचे कल्याण अनायासे होत असते. पण आपण असे पाहतो की आपले विचारसुद्धा नेहमी स्थिर राहत नाहीत. नामस्मरणाला बसल्यानंतर सुद्धा किती अपवित्र विचार आपल्या मनात येत असतात, याचा सर्वांना अनुभव आहे ना. तेव्हा चांगले विचार मनात बाळगणे हेही आपल्याच हातात नाही. आता तिसरा मार्ग म्हणजे नाम. नाम हे एक साधन आहे, असे आहे की आपल्याला ते प्रयत्नाने घेता येईल. ते नाम तुम्ही सर्वांनी निश्चंकपणे घ्या. त्या नामाच्या विरुद्ध तुम्हाला कुणीही काहीही सांगितले तरी त्याचे ऐकू नका. ते नाम कसे घ्यावे वगैरेची किस्सेत तुम्ही पडू नका. तुम्ही नाम घ्यायला लागा. भगवंताचे प्रेम तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. अगदी सतत निश्चयाने नाम घ्या. जिथे नाम तिथे माझा राम आहे, हा माझा विश्वास तुम्ही बाळगा. दुसरे काही एक न करता सतत निश्चयाने नामात राहणाऱ्या माणसाला संतांची भेट होऊन ते त्याचे कल्याण करतील. भगवंताचे नाम ही एक ठिणगी आहे. ती फुलवली तर सबंध जग भरून जाईल, एवढी मोठी होऊ शकते. ही नामाची ठिणगी आपण सतत जागृत ठेवूया. जो या नामात राहिला त्याचा वासनाक्षय झाला आणि दैन्यपणा संपला. ते नाम तुम्ही सर्वांनी मनापासून घ्या आणि सर्वांनी अगदी आनंदात राहून सुखाने संसार करा. तात्पर्य: विचार आणि नाम यांनी वासनेला खात्रीने जिंकता येईल, पण आपले कर्तेपण आपोआप मरून जाईल. श्रीराम जय राम जय जय राम. प्रबंधन क्रमांक 298. श्रीराम जय राम जय जय राम. परमेश्वराची खरी पूजा. देहाभिमान नाहीसा झाला म्हणजे काळजीचे कारण उरत नाही. मी साधन करतो असा अभिमान देहाभिमानामुळे उत्पन्न होतो. हा साधनाभिमानही घातक असतो. जेव्हा जे काही होते ते परमेश्वराच्या सत्तेने होते असे मानित जावे. आपले हित कशात असते ते त्यालाच उत्तम कळते आणि तो सर्व तुमच्या बऱ्याकरिताच करीत असतो. तेव्हा कसलीही काळजी करू नये. त्याच्यावर विश्वास टाकून आनंदात असावे. चित्तवृत्ती परमेश्वराकडे लावावी. तिथून ती विषयाकडे जाऊ लागली म्हणजे संधी साधावी, म्हणजे त्यावर लक्ष असावे. मन विषयाकार होऊ लागले म्हणजे माझे स्मरण करावे. बऱ्याच वेळाने आठवण झाली तरी माझे स्मरण करावे, म्हणजे पुढे पुढे लवकर आठवण होऊ लागेल. ज्याचे मन पूजेत असते त्याची खरी पूजा होते. सर्वानुभूती, भगवत भाव आणि कोणाचे मन न दुखवणे ही पूजा खरी होय. पूजेला बाह्योपचाराची गरज नसते. मन मात्र अर्पण करणे जरूर आहे. पूजेत खरा भाव असणे जरूर आहे. भक्ती आणि वैराग्य यांच्यामध्ये तसा फरक नाही. परमेश्वराची आवड म्हणजे भक्ती आणि विषयाची अनासक्ती म्हणजे वैराग्य. रामराय वनवासात जायला निघाले तेव्हा त्यांनी सीतामाईला बरोबर न येण्याविषयी सांगितले. त्यावेळी तिने उत्तर दिले की रामा, तुझ्याबरोबर असेन तर मला सर्व कष्ट सुखमय आहेत आणि तुझ्याशिवाय असेन तर सर्व सुखोपभोग हे मला कष्टमय आहेत. सीता ही रामाची मोठी भक्त होती आणि म्हणून तिची अशी अवस्था होती. तिला परिस्थितीची जाणीव नव्हती. पण आपली गोष्ट अशी नाही. आपण एकीकडे परिस्थितीवर अवलंबून आहोत आणि दुसरीकडे आपल्याला भगवंत पाहिजे. म्हणून आपण मध्यम मार्ग निवडावा. तो हा की आपण म्हणावे, रामा, माझी परिस्थिती तुझ्या इच्छेवर अवलंबून आहे. असे आपण मनपूर्वक म्हटले की परिस्थिती बदलली तरी आपला आनंद टिकेल. माझ्या देवाला हे आवडेल का, अशा भावनेने जगात वागणे हाच सगुणोपासनेचा हेतू आहे. जसजशी आपण सगुणाची उपाधी वाढवतो तसतशी आपली इतर उपाधी कमी कमी होत जाते. सगुणाच्या उपासनेला आज आपण कल्पनेने प्रारंभ करू. मागून निश्चयात्मकता आपोआप येईल. चैतन्य सर्व ठिकाणी भरलेले आहे. ते कुठेही प्रगट होऊ शकेल. त्याला प्रगट करणे हे आपल्या भावनेवर अवलंबून आहे. ज्याची भावना खरी शुद्ध म्हणजे निस्संशय असते त्याला दगडाची मूर्ती देखील देव बनते. भावना मात्र 100 नंबरी पाहिजे.
त्यामध्ये भेसळ उपयोगाची नाही. तात्पर्य: उपाधी वासना नाहीशा करण्यासाठीच नाम घ्यायचे असते. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 299. श्रीराम जय राम जय जय राम. ईश्वर प्राप्तीचा मार्ग, खरी तळमळ आणि संपूर्ण शरणागती. नुसता विषयाचा त्याग केल्याने ईश्वराची प्राप्ती होत नाही. बायकोचा त्याग करून होत नाही, जनात राहून होत नाही, तसेच वनात राहिल्यानेही होत नाही. खरे म्हटले म्हणजे अमुक असे काही नाही की जे केल्याने त्याची प्राप्ती होईल. तसे असते तर साधू ओळखायला काहीच वेळ लागला नसता. संत हे यापैकी काय करीत नाहीत? काही प्रपंच करतात तर काही वनात राहतात. म्हणून की काय की अमुकच केले पाहिजे तर ईश्वराची प्राप्ती होते असे नाही. मग असे काय आहे की जे केल्याने त्याची प्राप्ती होते? तर त्यासाठी एकच लागते, ते म्हणजे ईश्वराची प्राप्ती व्हावी ही मनापासून तळमळ लागली पाहिजे. ज्याला अशी तळमळ लागली त्याचे निम्मे काम झाले. त्याचप्रमाणे मोठी इमारत बांधण्यासाठी तिचा पाया अगोदर कसा बळकट असावा लागतो, त्याप्रमाणे खरी तळमळ लागली म्हणजे पुढले कार्य व्हायला फार अडचण पडत नाही. आणि हे व्हायला भाग्य लागते. तळमळ लागल्यावर सर्व भोगांचा त्याग करावाच लागतो असे नाही. आपण रामाचे आहोत असे आपल्याला मनापासून वाटले पाहिजे आणि त्याला शरण जाऊन आपण त्याचे आहोत असे वागले पाहिजे. म्हणजे मनाने झाले त्याचे झाले पाहिजे असे करण्याने आपला प्रपंच बिघडेल असे वाटते का? आपण नोकरी करतो त्यावेळेस अंमलदाराबद्दल आपले चांगले मत असते का? तो आपल्याला मनाने आवडत नसूनही आपण देहाने त्याचे काम करतोच की नाही? तसे आपण मनाने रामाचे आहोत असे ठरवून देहाने प्रपंच का नाही करत? म्हणजे प्रपंच न बिघडता उलट चांगला होतो. कारण आपण ज्याला शरण गेलो त्याला त्याची लाज असते. विभीषण रामाला शरण आला तेव्हा त्याला मारून टाकावा असे बाकीच्यांनी सांगितले. तरी पण रामाने सांगितले की जो मला शरण आला त्याचे रक्षण करणे माझे कर्तव्य आहे. शरणागताला नुसते जीवदान देऊन तो राहिला नाही तर त्याला लंकेचे राज्य म्हणून दिले. म्हणून सांगतो की जो त्याचा होऊन राहतो त्याची लाज रामाला असते. माझ्याकडे इतके जण येतात पण एकाने तरी मला रामाची प्राप्ती करून द्या म्हणून विचारले का? मी आलो आहे तो काय तुमचे विषय पुरवण्यासाठी? समजा एक जण चोरी करायला निघाला आणि वाटेत त्याला मारुतीचे देऊळ लागले. तिथे जाऊन मारुतीला नवस केला की मला जर आज चोरीत यश आले तर मी तुझ्या देवळाजवळ सोन्याचा कळस चढवीन. तर आता सांगा त्याला मारुतीने काय द्यावे? त्याने त्याच्या नवसाला पावावे असे तुम्हाला वाटते का? जर नाही तर तुम्ही विषय मागितले आणि मी दिले नाहीत तर मला दोष का देता? आपल्याला नवस करायचा असेल तर असा करावा की मला तू ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत मी आनंद म्हणजे समाधानी राहावे आणि दुसरे काही मागण्याची इच्छाच होऊ नये. तात्पर्य: साधकाने शक्य तितके कर्तव्य करावे आणि मग भगवंत किंवा गुरु पाहून घेतील असे म्हणून आनंदात राहावे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 300. श्रीराम जय राम जय जय राम. भगवत कृपेचा लोंढा म्हणजे काय? कोणतेही बी पेरताना ते अत्यंत शुद्ध असावे, म्हणजे किडलेले किंवा सडलेले नसावे. भगवंताशिवाय दुसऱ्या कोणत्याही फळाच्या हेतूने केलेली भक्ती ही सडलेल्या बीजासारखी आहे. आता सुरुवातीलाच उत्तम बी पैदा होईल असे नाही, परंतु प्रयत्नाने ते साधता येते. पुष्कळ वेळा काहीतरी ऐहिक सुखाच्या इच्छेने मनुष्य भक्ती करायला लागतो, म्हणजे त्यावेळी तो सडके बी पेरत असतो. प्रारंभी अशा तऱ्हेचे काहीतरी निमित्त होतच असते, परंतु थोड्याशा विचाराने शुद्ध बीजाची पेरणी सुरू होणे जरूर आहे असे चित्ताला पटते. भगवंताची तशी अनन्य भावाने प्रार्थना करावी. पाऊस पडणे वा न पडणे ही गोष्ट सर्वस्वी भगवंताच्या स्वाधीन आहे आणि तो यथाकाळ पाडतोही. असे पहा की एखादे शेत खोलात असले की त्यात पाणी इतके साचते की ते जर बाहेर काढून लावले नाही तर सबंध पीक कुजून जाते. त्याच अर्थाने भगवंताच्या कृपेचा लोंढा जर जोराचा असला तर बंधारा फोडून तो बाहेर सोडणे जरूर असते. असे करण्यात दोन्हीकडून फायदा असतो. एक म्हणजे शेतात जास्त झालेले पाणी बाहेर काढून लावल्याने शेतातले पीक न कुजता शेत उत्तम वाढते आणि दुसरे म्हणजे ते बाहेर घालवलेले पाणी आजूबाजूच्या शेतात पासून तिथलेही पीक वाढायला मदत होते. बांधारा फोडून पाणी बाहेर लावणे याचेच नाव परोपकार.
साधकाची जशी प्रगती होत जाईल त्याप्रमाणे मध्यंतरी सिद्धी प्राप्त होऊन बोललेले खरे होणे, दुसऱ्याच्या मनातले समजणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अदृश्य गतीने जाणे इत्यादी प्रकार घडू लागतात. अशा वेळी मोहाला बळी न पडता त्यांचा उपयोग स्वार्थाकडे न होईल अशी खबरदारी घेणे जरूर असते. उपयोग करायचाच झाला तर दुसऱ्याचे काम करण्यात परोपकारात व्हावा. यालाच बांध फोडून पाणी बाहेर लावणे असे म्हणता येईल. शहाण्या माणसाने आपले सुख बाहेरच्या वस्तूंवर अवलंबून न ठेवण्याचा अभ्यास करावा. बाहेरची वस्तू सुटली तरी मनाला दुसरी वस्तू देणे अवश्य असते. अशी वस्तू म्हणजे भगवंत होय. भगवंत हा नेहमी राहणारा, स्वयंपूर्ण आणि आनंदमय असल्याने त्याचे चिंतन करता करता मनामध्ये ते गुण उतरतातच. अर्थात मन भगवंताच्या चिंतनाने आनंदमय बनल्यावर त्या माणसाला जीवन किती रसमय होत असेल याची कल्पना करावी. मी त्याचा आहे आणि हे सर्व जग त्याचे आहे अशी सारखी जाणीव राहिली पाहिजे. किती आनंद आहे त्यात. तात्पर्य: शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. श्रीराम जय राम, जय जय राम.